नमस्कार मित्रांनो, पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आता समोर आलेली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 381 कोटी रुपयांचा निधी कंपन्यांकडे वर्ग करण्यात आलेला आहे। अनेक महसूल मंडळे पैसे येण्यास सुरुवात देखील त्या शेतकरी बांधवांना झालेली आहे। पण तुमचं महसूल मंडळ यामध्ये आहे का? शासनाचा हिस्सा प्रलंबित असलेल्या 6 मंडळ नेमकी कोणती? आणि लातूर, धाराशिव, सोलापूरसह इतर जिल्ह्यांचा पीक विमा नेमका कधी येणार? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याकरता व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट त्या ठिकाणी मिळत राहतील। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 6,34,623 शेतकरी बांधवांसाठी एकूण 913 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता। यापैकी पहिल्या टप्प्यात 41 महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना 499 कोटी 7 लाख रुपयांची वाटप आधीच एप्रिल आणि मे महिन्यात पूर्ण झालेली आहे। आणि आता उरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्य शासनाने 80/110 मॉडेल त्या ठिकाणी नुसार आपला हिस्सा पीक विमा कंपन्यांकडे जमा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यामुळे दुसऱ्या टप्प्यातील 381 कोटी 33 लाख रुपयांची वाटप आता प्रत्यक्ष सुरू झालेली आहे। एकूण 93 महसूल मंडळांपैकी 79 मंडळांमधील वाटप आता पूर्णत्वाकडे जवळपास जात आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या ज्या 38 महसूल मंडळांमध्ये विमा कंपन्यांकडून पैसे ट्रान्सफर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, त्यांची नावाची लिस्ट तुम्ही या स्क्रीनवरती सध्या पाहू शकता। तर मित्रांनो, या महसूल मंडळांमधील सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, तूर असेल आणि खरीप म्हणजेच ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 2 ते 3 दिवसात पैशांचे पूर्ण वितरण त्या ठिकाणी होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येते। आता जी 14 मंडळे प्रलंबित आहेत त्यांची स्थिती समजून घेऊयात। यामध्ये 6 महसूल मंडळे असे आहेत जिथे शेतकऱ्यांचे नुकसान 110% जास्त दाखवले गेले। त्यामुळे राज्य सरकारने पूरक अनुदान आल्यानंतरच येथील शेतकऱ्यांना विमा त्या ठिकाणी मिळणार आहे। ही मंडळं आहेत जे आपण आता स्क्रीनवरती त्या ठिकाणी पाहू शकता। तर पीक विमा कंपन्याचे आक्षेप आणि कॅल्क्युलेशन, ज्याला आपण हिशोब म्हणू शकता, अद्यापही प्रलंबित असलेली 8 महसूल मंडळे जे की आपण स्क्रीनवरती आता त्यांना बघतोय। तर या महसूल मंडळांचं जे काही आहे तर ते त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन पूर्ण होताच तिथली रक्कमही जारी केली जाईल आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती वर्ग त्या ठिकाणी केली जाईल। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यात 1250 ते 1300 कोटी रुपयांचा पीक विमा कॅल्क्युलेट झालेला आहे, ज्यापैकी सिंहाचा वाटा म्हणजे तब्बल 918 कोटी फक्त नांदेड जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत। परंतु नांदेड सारखंच प्रचंड नुकसान झालेला बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर हे जिल्हे मात्र अजूनही लाभापासून वंचित आहेत। येथे अजूनही 1 रुपयाही मंजूर त्या ठिकाणी झालेला नाही। परंतु प्राथमिक अंदाजानुसार लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला किमान 500 ते 550 कोटी रुपयांची म्हणजे 500 कोटी रुपयांची मदत त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। आता अहिल्यानगरचं बोलायचं झालं तर 118 कोटी रुपयांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत। तिथे चांगला विमा मिळू शकतो। अमरावती, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा अपडेट्स येणं अद्यापही आपल्यालाही त्या ठिकाणी मिळालेलं नाही आणि वरिष्ठांकडूनही मिळालेलं नाही। जिल्ह्यात किंवा महसूल मंडळात पीक विमा जमा झालेला आहे का? तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। शेतीविषयक अशाच सर्वात वेगवान आणि खऱ्या अपडेटसाठी आपल्या शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सर्वात अगोदर त्या ठिकाणी पोहोचतील। व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। भेटूयात नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।